तर पहा आता आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिना सुरू झालं की प्रत्येक मैत्रिणीच्या घरामध्ये लगबगच असते ही कापण्या करायची किंवा भजे वगैरे करण्याची सुरूच असते. कारण आषाढ म्हटलं की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, काही ठिकाणी आषाढ हा 3दा तळला जातो, काही ठिकाणी एकदा पण तळला जातो. तर चला आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. गव्हाच्या पिठाच्या कापण्या करणार आहे आणि अगदी खुसखुशीत, म्हणजे कोणीही या कापण्या सहज खाऊ शकेल. तर चला त्यासाठी आता इथं 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. साधारण हे पीठ अर्धा किलो तरी असेलच, अर्धा किलोच्या पुढे पण कमी नसेल, कारण वाटीचं माप आहे, वाटी खूप मोठी आहे. तर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला पुढच्या साहित्याचं प्रमाणे अचूक कळेल, म्हणजे तुमचेही कापण्या बिघडणार नाही. तर आता 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे अर्धा वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे, कारण कापणी म्हटलं की डाळीचं पीठ लागतंच, तशी कापणी ही चांगली होतच नाही. तर डाळीचं पीठ घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला पण लाईक करत जा. गोडाचा पदार्थ म्हणलं की थोडंसं मीठ हे घातलं पाहिजे, मिठाने ना आणखीन दुप्पट चव वाढते. आता तूप घ्यायचं आहे, पाऊण वाटी इतकं तूप घ्यायचं आहे. तुपाऐवजी तेल वापरलं तरी पण चालेल, पण तुपाने ना चव जरा खुसखुशीत होतात आपल्या कापण्या, त्यामुळे तूप घालायचं. आणि नसेलच तर तेल पण वापरायचं, असं काही नाही का तूपच घातलं पाहिजे. आणि आता आपण पाऊण वाटी इतकं तेल घेऊ आणि हे तेल आहे ना गरम करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी चांगलं गरम करून घ्यायचं. गरम गरमच या पिठामध्ये घालायचं नाही, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे कोमट असताना घालायचं. तर बघा आता तेल पण गरम होऊन कोमट पण झालेलं आहे. आता पिठामध्ये घालून घेऊ. गरम असतं त्यामुळं हाताला भाजेल, व्यवस्थितच करायचं. कढईमध्ये लगेच थोडंसं चमच्याभर पीठ घालून कढई पण स्वच्छ करून घ्यायची आहे पिठाने, म्हणजे जे आपलं तेल किंवा तूप असेल ते पण निघून जातं कढईचं. आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला चमच्यानेच करा तुम्ही, गरम असतं त्यामुळं. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करा. ज्या गाठी झालेल्या आहे त्या सगळ्या हाताने असे फोडून घ्यायचे आहे पिठामध्ये मिक्स करून. थोडंसं थंड झालेलं आहे त्यामुळे आता हातानेच सगळं आपण मिक्स करून घेणार आहे. थंड झाल्यानंतर दोन्ही हाताने पण मिक्स केलं तरी पण चालेल. आणि हे काम आहे ना जेव्हा आपण गुळाचं पाणी बनवतो त्याआधीच करून ठेवायचं आहे, म्हणजे जे पीठ आपलं तेलामध्ये किंवा तुपामध्ये मिक्स केलं असतं ना, थोडंसं छानपैकी ते मुरतं. जे तेल किंवा तूप आपण घातलेलं असतं ना ते पिठाला मुरतं. तर नेहमी सुरुवातीला ही प्रोसेस आधी सुरुवातीला 5 ते 10 मिनटं करून ठेवायची. तर पहा आता ते पीठ तयार करून बाजूला ठेवलं आहे. त्यानंतर घेतलेलं आहे पाऊण वाटी गूळ घेतला आहे. आधीचं साहित्य सगळं बघितलेलं तुम्ही, वाटीचं माप, 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन पीठ, पाऊण वाटी तेल आणि पाऊण वाटी गूळ घेतला आहे. पाऊण वाटीच पाणी घालायचं. आता सगळा गूळ हा गॅसवरती वितळून घ्यायचा आहे. पातेल्यामध्ये पाणी घातल्यानंतर गुळाचं चांगलं पाणी होऊ द्यायचं. बघा पाणी झालेलं आहे इथं गुळाचं. आता ते ना मी गाळून घेणार आहे, कारण थोडंसं गुळामध्ये काहीतरी एखाद्या वेळेस निघतं तर त्यामुळं गाळून घ्यायचं. पहा हे पाणी गरम गरम आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे पाणी पण. लगेच गरम पाणी पण मळायचं नाही गरम पाण्यात पण, त्याने पण काय होतं आपली कडक होते.
तर पाणी थंड झाल्यानंतर आता पिठामध्ये ओतून घेऊ. सुरुवातीला आहे ना थोडं थोडं ओतायचं. सगळं जर ओतलं तर मग अंदाज येणार नाही. एखाद्या वेळेस पातळ जर झालं तर जास्त पीठ घालायला लागेल आपल्याला. त्यामुळे ना सुरुवातीलाच थोडंसं कमी कमी पाणी घालत चालायचं. तर हे आपलं आहे ना एकदम बरोबर होणार आहे. अजिबात असं कमी नाही आणि जास्त पण नाही झालं. तर छान असा डो तयार करून घेऊ आता. सॉफ्ट असा डो तयार करून घेतला. आता तुमच्या अंदाजाने लहान मोठी तुम्ही तुमच्या पळपटानुसार गोळा घेऊ शकता लाटायला. तर बघा छान असं मळल्या गेल्यामुळं आपलं पोळी पण चांगली लाटल्या जाते. आता यावरती ना तुम्ही खसखस घालू शकता किंवा तीळ. आता माझ्याकडे तर खसखस नव्हती तर खसखसऐवजी मी तीळच वापरलं आहे. काहीही वापरू शकता तुम्ही आणि नसेल काही दोन्ही पण तर नाही घातलं तरी पण चालेल. तर पहा अशा पद्धतीने आता कापून घ्यायची कापणी. तर पहा आता कापणी कापून घेऊ. आणि तुमच्या पद्धतीने लहान मोठं कट करू शकता तुम्ही. ज्याला जसे आवडेल तसे कट करू शकता. तर पहा मस्त असं आता कापण्या कट करून घेतलेल्या आहे. एकीकडे लगेच गॅसवरती ना गरम होण्यासाठी तेल ठेवायचं आहे. म्हणजे एकीकडे लाटायचं आणि लगेच एकीकडे तळायचं असं असतं या कापण्यांचं. कारण डाळीचं पीठ असतं त्यामुळं मऊ पडतात लवकर. जे पीठ आपण मळतो ना ते लगेच मऊ पडायला सुरुवात होते. आणि साईडचं जे आहे का ते सगळे काढून घ्यायचे. जे तर पाच छान आपल्या कापण्या झालेल्या आहे कट करून. तेल पण गरम झालेलं आहे. आता सगळ्या कापण्या तेलामध्ये सोडून द्यायच्या. मीडियम गॅसवरती होऊ द्यायचे आहे. आता पलटून टाकायच्या. आणि कापण्या तळत असताना एक लक्षात ठेवायचं आहे कारण कापण्याचा रंग हा खूप असा डार्क होऊ द्यायचा नाही. आपण तेलातून काढल्यानंतर पण त्याला थोडासा रंग चढतो. त्यामुळे थोड्याशा ब्राऊन ठेवल्या तरी पण त्याचा रंग डार्क होतो नंतर. तर आता तळून झालेल्या आहे कापण्या काढून घेऊ आता. तर सगळ्या कापण्या आता काढून घ्यायच्या आहे. पहा तुम्ही खूप छान रंग आलेला आहे कापण्यांना. तर इथं सगळ्याच कापण्या आता तळून घेऊ. बघा ब्राऊन असं गोल्डन कलर काढला तरी पण खूप छान रंग आलेला आहे कापण्यांना. तर खुसखुशीत अशा कापण्या तयार झालेल्या आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, पण नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांना आषाढामध्ये अशा कापण्या करून पहा.